गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या 68व्या वाढदिवसाच्या औचित्याने येथील जनसंपर्क कार्यालयात तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत दिनांक 12 ऑगस्ट 2026ला पूर्णा शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमासाठी विचारमंथन करण्यात आले। यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर, रुग्णांना फळ वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह ड्रेस व बॅगचे वाटप करणे, दिव्यांगासाठी कार्यक्रम आदींचा समावेश आहे। यावर सर्वांनी एकमत करून मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमासाठी यशस्वी करण्याचे ठरले। यावेळी नगराधीश प्रतिनिधी बंटी कदम, नंदकुमार डाखोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गीताराम देसाई, उपसरपंच महाजी देसाई, सरपंच विकास गव्हाळे, साहेब भाकरे, महादेव बनसोडे, बापूराव कदम, संतोष बेटकर, मारुती मोहिते महागावकर, शहराध्यक्ष ॲडव्होकेट राजेश भालेराव, सभापती अब्दुल मुजीब अब्दुल हबीब, व्यंकटराव देसाई, बापूराव घाटोळ, बोबडे मामा, नगरसेवक विश्वनाथ होळकर, किशोर सूर्यवंशी, गोपाळ ठाकूर, भोसले सुहागन, लखन शिंदे, विलासगिरी, नरेश जोगदन, वामनराव पाटील, श्री बोकारे, रमेश सूर्यवंशी, विश्वनाथ धोत्रे, राजू देसाई, गोपाळ बोबडे, जगन्नाथ रिंगडे, खंदारे महाराज सह तालुक्यातून यांच्या कार्यालयामध्ये संपर्क कार्यालयामध्ये आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेब यांचा 12 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक तालुका अध्यक्ष श्री सुभाषराव देसाई, नगराध्यक्ष बंटीभाऊ कदम यांनी बोलावली। त्या बैठकीचं नियोजन असं ठरलेलं आहे, 12 तारखेला जास्तीत जास्त आमदार साहेबांच्या सूचना आहेत की इतरत्र खर्च न करता रक्तदान शिबिरे, रुग्णांना फळं वाटप करणे, विद्यार्थ्यांना कपडे वाटप करणे अशा आमदार साहेबांच्या सूचना असल्यामुळं रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम पूर्णा तालुक्यामध्ये श्री राम मंदिर येथे करण्याचं नियोजन ठरलेलं आहे। त्यामुळे सर्व तालुक्यातील सर्वांनी पूर्णा येथे 12 तारखेला 10 वाजता जमावे। या कार्यक्रमाचे उद्घाटक नवनिर्वाचित बँकेचे चेअरमन श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे उपाध्यक्ष भैया पाटील गोरेगावकर हे उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर सोयीनुसार आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेब ते सुद्धा या कार्यक्रमाला भेट देणार आहेत। तरी सर्वांनी तालुक्यातील आमदार साहेब, मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी नोंद घ्यावी। धन्यवाद।